नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर दुसऱ्या दिवशीची सुट्टी असली की आदल्या दिवशी बघा आपण काय काय अशी ना प्लॅनिंग करून ठेवतो. आणि सुट्टीचा दिवस म्हटलं की डोक्यामध्ये ना एक कल्पना येते की दुसऱ्या दिवशी सुट्टी आहे, मस्त छान आरामात उठायचं, सगळे जे कामं आहेत तर ते मस्त असे आरामात करायचे, निवांत करायचे. आणि याच याच्याने आपण आपली सगळी जी प्लॅनिंग आहे तर ती करून ठेवतो. पण मला तरी असं वाटतं की इतर दिवसाच्या तुलनेमध्ये जो सुट्टीचा दिवस असतो ना तर तोच सगळ्यात जास्त हेक्टिक असतो. कारण या दिवशी बघा एक्स्ट्राचे किती सारे कामं निघतात. आणि त्यातल्या त्यात सुट्टी म्हटलं की जोही नाश्ता आहे तर तो थोडासा, नाश्त्याचा जो प्रकार आहे तर तो थोडासा हॅवी असतो. आणि त्यातल्या त्यात आपण सगळं निवांत निवांत आरामात करत जातो आणि त्याचमुळे तो जो दिवस आहे तर तो अगदी असा हेक्टिक बनत जातो. तर मला तरी असं वाटतं की इतर दिवसाच्या तुलनेमध्ये सुट्टीचा जो दिवस आहे तर तो थोडासा जास्त हेक्टिक असतो. तर रोज बघा सकाळी सकाळी ना उठल्या सकाळची जी सुरुवात आहे तर ती माझी नेहमी टिफिन बनवण्यापासून होते. पण सुट्टीच्या दिवशी थोडासा म्हणजे दुसऱ्या कामांपासून सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल की व्हिडिओची सुरुवात तर कुकिंगपासूनच झालेली आहे. व्हिडिओची सुरुवात जरी कुकिंगपासून झालेली असली तरी सकाळचा माझा 1 तास पाणी भरण्यामध्ये गेला. कारण आता पाण्याचा जो म्हणजे पाण्याचा थोडासा शॉर्टेज चालू झालेला आहे. तर त्यामुळे सगळं जे पाणी आहे तर ते स्टोअर करून ठेवावं लागतं. आणि सध्या आमच्या इकडे असा प्रॉब्लेम झाला आहे की सिंकमधला जो प्यायच्या पाण्याचा नळ आहे तर फक्त त्या एकाच नळाला पाणी येतं. तर त्याच नळातून मग सगळ्या बाथरूममध्ये म्हणजे 2 बाथरूम आहेत, बाल्कन्यांमध्ये पाणी भरून ठेवावं लागतं. एक्स्ट्राचे ड्रम आणि बादल्या वगैरे मी भरून ठेवते. तर ते सगळं भरण्यामध्येच माझं 1 तास गेला. आणि त्यानंतर मग म्हटलं थोडीफार ना स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि त्यानंतर मग क्लिनिंगला सुरुवात करते. आता सुट्टीचा दिवस म्हटलं फारसे म्हणजे टिफिनची घाई तर राहतच नाही. आणि स्वयंपाकही पाहिजे तेवढा काही खूप असा म्हणजे घाईघाईने बनवावा लागत नाही, थोडंसं आरामातच असतं. तर त्यामुळे थोडीशी जी साफसफाई आहे तर ती मी म्हणजे एक्स्ट्राची साफसफाई सुट्टीच्या दिवशी काढत असते. त्यामध्ये मग आपले डस्टबिन खाली करायचे आहे, त्यांना घासायचं आहे, डस्टपॅन घासायचा आहे, बाथरूम घासायचे आहेत. हे सगळे जे माझे कामं आहेत तर ते चालू असतात. तर इकडे स्वयंपाकाची थोडीफार तयारी करून घेतली. आणि त्यानंतर मग जे ही साफसफाईची कामं होते तर ते सगळे आटोपले. आणि त्यानंतर मग केलेली आहे स्वयंपाकाला सुरुवात. स्वयंपाक म्हणण्यापेक्षा नाश्ताचा म्हणजे नाश्त्याचाच प्रकार आहे हा, नाश्ताच बनवणार आहे मी. कारण रविवारचा जो नाश्ता आहे तर तो थोडासा हॅवी असतो इतर दिवसांच्या तुलनेमध्ये. तर आज इडली, सांबर आणि जी दाण्यांची चटणी असते तर ती बनवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की दुसऱ्या दिवशी इडली बनवायची आहे मला आणि त्याचं जे बॅटर आहे तर ते मी तयार करून ठेवलेलं होतं. बॅटर ना खूप छान असं फर्मेंट झालेलं होतं. कारण आता सध्या गरमी खूप पडते त्यामुळे बॅटर खूप छान असं फर्मेंट झालेलं होतं. तर आधी ना इडल्या ठेवून दिल्या. कारण मग आपण काय करतो की सगळ्या गोष्टी आपण तयार करून ठेवतो आणि इडली शिजायला वेळ लागते. तर त्यामुळे मग मी म्हटलं की आधी ना इडलीचा एखाद पॉट ना ठेवून देते. म्हणजे तोपर्यंत आपण दुसऱ्या गोष्टीची तयारी करतो तोपर्यंत ज्या इडल्या आहेत तर त्या छान अशा बनवून जातात. माझा हा जो इडलीचा पॉट आहे तर तो खूप जुना आहे. म्हणजे तो माझ्या अंधनामध्ये कोणीतरी दिलेला, म्हणजे माझ्या आजोबांचे कोणातरी सोबत संबंध होते तर त्यांनी तो दिलेला. तर तो जो पॉट आहे तर त्याचे जे साचे आहेत तर ते थोडेसे ना असे म्हणजे खूप असे खोल नाही आहेत, त्यामध्ये खोलगट भाग नाही आहे जास्त. त्यामुळे ज्या इडल्या आहेत तर त्या खूप अशा खोल किंवा अशा भरगच्च इडल्या बनत नाहीत. बदलायचा आहे मला तो. म्हणजे विचार करते की एक एक्स्ट्राचा साचा असायला हवा. कारण कधी कधी कोणी पाहुणे येतात किंवा आपण बघा संक्रांतीला वगैरे कधी कधी इडलीचा नाश्ता बनवते मी, जेव्हा वाण वाटण्याचा कार्यक्रम असतो त्यावेळेला. तर मग शेजाऱ्यांकडून मला तसंही ते इडलीचं भांडं घ्यावंच लागतं, जो इडली मेकर आहे तो घ्यावाच लागतो. तर विचार करते की एक इडलीचं जे पात्र आहे तर ते आपणच घेऊन यावं म्हणून. तर एक इडलीचं पात्र घ्यायचं आहे मला. आणि बघू शकत असाल खूप अशा भरगच्च इडल्या या पॉटमध्ये बनत नाहीत. तर एक पॉट जो आहे तो मी काढून घेतला आणि लगेच पुन्हा इथे दुसरा पॉट जो आहे तर तो बनायला ठेवला. त्याचं कारण असं की जेव्हा सगळे एकत्र खायला बसतात ना तर त्यावेळेला मग इडल्या कमी पडतात. आणि चिल्लर पिल्लर मंडळींचं असं असतं की त्यांना जी गोष्ट आवडली त्या गोष्टींवर ते ना म्हणजे अगदी त्यांचा पूर्ण भर असतो त्या गोष्टीच्या मागे. तर म्हणून मग आधी मी काय करते 2-3 पॉट आधी काढून घेते आणि त्यानंतर मग सगळ्यांना सर्व करायला घेते.
इथे मी जी दाण्यांची चटणी आहे तर ती बनवली. दाण्यांची म्हणण्यापेक्षा यामध्ये चण्याची डाळ आणि खोबऱ्याचं कीस आणि जे दाणे असतात तर ते मी आधी भाजून घेतले. कशा प्रकारे भाजले तर इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल, कारण ओरली आता ती रेसिपी मी तुमच्यासोबत नाही शेअर करू शकणार, पण व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असाल की कशा प्रकारे मी ती जी चटणी आहे तर त्याचं सगळं प्रिपरेशन करून घेतलं होतं. सगळं साहित्य थंड झालं की त्यानंतर मग त्याला ना सुखच वाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, दही घालायचं आणि त्यानंतर ते जे ही चटणीचं मिश्रण आहे एका भांड्यामध्ये काढलं की त्यावर मग फोडणी ओतायची. तर अशा प्रकारे ती जी चटणी आहे तर ती मी बनवून घेते. चिल्लर पिल्लर मंडळीचं वारंवार येणं चालू होतं, झालं की नाही झालं, झालं की नाही झालं. तर म्हणून मग म्हटलं की आधी यांना जो नाश्ता आहे तर तो देऊन देते. तर त्यांच्यासाठी इथे मस्त छान असा नाश्ता काढलेला आणि सगळ्यांचा नाश्ता झाला, म्हणजे माझासुद्धा आटोपला. थोडंसं मिश्रण वाचलेलं होतं तर म्हटलं ते सुद्धा बनवून घेते, नाही तर मग नंतर काय बनवू काय नाही पुन्हा आणखी काहीतरी चालू. आज केसांना मेहंदी लावायची आहे म्हणून आज दिवसभर मी हा गाऊन घातला की दुपारला मग मेहंदी लावून घेणार केसांना म्हणून. आणि त्यातल्या त्यात झालं असं की इडली खाल्ली आणि त्यानंतर कामांचा इतका कंटाळा आला. मेहंदी तर राहिलीच लावायची, पण कपडे पडलेले आहेत धुवायचे, कारण सकाळी पाणी काही जास्त आलेलं नाही, मशीन काही लावू शकणार नव्हती तर ते हातानेच धुवून टाकावे लागणार होते. आणि सोबतच भांडेसुद्धा पडलेले आहेत घासायचे. तर आता मेहंदी तर होणार नाही, मेहंदी उद्याला बघणार सकाळच्या वेळेला. पण कपडे आणि भांडे दोन्हीही गोष्टी जशाच्या तशा पडलेल्या आहेत. दुपारच्या वेळेला मस्त आराम केला, मोबाईल स्क्रोल केलं, आराम केला आणि त्यानंतर आता चहा घेते आणि कपडे भांडे ते करते आणि त्यानंतर मग तुमच्याशी भेटते, कारण आणखी 1-2 रेसिप्या मला बनवायच्या आहेत संध्याकाळच्या जेवणासाठी. तर त्या बनवते म्हणजे तुमच्यासोबत शेअर करणार. तुमच्यासोबत बोलता बोलताच ती जी रेसिपी आहे तर ती बनणार आहे. तर आधी पहिले कपडे आणि भांडे खूप सारे आहेत तर ते आधी करून घेते आणि त्यानंतर मग तुमच्याशी भेटते. तर जेव्हा कधी आपण नाश्त्याचा काही प्रकार बनवतो त्यावेळेला भांडे इतके सगळे निघतात आणि एकतर आज ना पाण्याचा प्रॉब्लेम, तर त्यामुळे मग सगळे जे भांडे आहेत तर ते मागे वॉशिंग एरियाला आणून मला स्वच्छ करावे लागले. आणि यावर्षी एक इतक्याने चांगली गोष्ट झाली की इथे एकतर ना ही बाल्कनी जी आहे तर ती आम्ही थोडीशी तिथे ग्रिल काढून एक्सटेंड करून घेतली आणि दुसरी गोष्ट तिथे जी रेलिंग होती तर ती रेलिंग मी कट करून घेतली. तर माझ्या एक्स्ट्राच्या भांड्याच्या बास्केट किंवा पाण्याचे जे टब आहे तर ते सगळे मी तिथे ठेवू शकते. तर आरामात तिथे म्हणजे बरंचसं माझं खूप सारं सामान तिथे खाली येतं आणि माझी जी बाल्कनी आहे तर ती सगळी अशी खाली राहते, म्हणजे तिथे जाणं येणं असलं की व्यवस्थित ती सगळं म्हणजे तिथे आपण मॅनेज करू शकतो. तर त्यानंतर कपडेसुद्धा हातानेच बाल्कनीमध्येच धुवून टाकले, त्यांना सुकवलं आणि थोडी वेळ मग वर आलेलो आम्ही. थोडासा सायंकाळचा म्हणजे जो एक वॉक असतो तर म्हटलं चला थोडंसं ना मोकळ्या हवेमध्ये थोडासा म्हणजे वॉक करूयात म्हणून, कारण घरातल्या घरामध्ये बघा अगदी ना असं कोंदट वातावरण वाटतं. तर असं वाटतं की सायंकाळच्या वेळेला थोडंसं वर जावं म्हणून. तिकडून आल्याच्या नंतर मी माझी जी दिवाबात आहे तर ती करायला घेतली आणि तोपर्यंत मंडळीला पुन्हा आणखी भूक लागलेली होती. तर त्यांनी जो तरबूज असतो तर तो त्यांनी कट केलेला आणि खाल्ला. माझी दिवाबात सुरू होती. त्यानंतर मग पुन्हा आणखी केलेली स्वयंपाकाला सुरुवात. आता बऱ्याच दिवसाचा माझ्या इथे सासूबाईंना ना मेथी आंबा असतो हा, तर आता बाकी याच्यामध्ये त्याला काय म्हणतात मला नाही माहिती, पण आमच्या इकडे ना याला मेथी आंबा असे बोलतात. म्हणजे जे कच्चे आंबे असतात तर त्यामध्ये साखर गोड अशा प्रकारे फोडणी वगैरे करून जी एक रेसिपी बनवल्या जाते तर तो त्यांना खायचा होता. तर माझ्याकडून काही तो बनलेला नाही, म्हणजे एकतर ना मला ती रेसिपी ना व्यवस्थित बनवतासुद्धा येत नाही आणि दुसरी गोष्ट मला काही तेवढं आवडत नाही, तर त्यामुळे कदाचित होऊ शकते की ते माझ्याकडून राहिलं बनवायचं. पण म्हटलं आता आंबे आणलेले आहेत खूप सारे, तर म्हणजे 2 किलो आंबे मी काल आणलेले होते, मार्केट होता काल, त्या 2 किलो आंबे आणलेले. तर त्यातलं काहीचं पणं बनवण्यासाठी सकाळी मी आंबे उकडून घेतले आणि काहीचा म्हटलं मेथी आंबा बनवून घेणार म्हणून. तर मस्त छान असा मेथी आंबा बनवून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एक जेवण हलकंसंच बनवायचं आहे म्हणून एक रेसिपी मी इथे बनवायला घेतली, टमॅटो राईस. तर अगदी सोपी रेसिपी आहे पण खायला इतकी चविष्ट लागते. तर फोडणीला म्हणजे अगदी काही नाही, साधीशी फोडणी आहे. गरम तेलामध्ये राई जिरं थोडंसं जे तेजपान असतं तर ते घालायचं, कांदा घालायचा आणि मिरची आणि लसूणची पेस्ट घालायची, टमाटर घालायचे, आलू घालायचे. हळदी अजिबात यामध्ये घालायची नाही
आणि थोडंसं ना फोडणीमध्ये मी मीठ टाकलेलं होतं आणि त्यानंतर धुतलेले तांदूळ टाकले. तांदूळ पुन्हा आणखी परतून घेतले आणि थोडंसं दही घातलेलं यामध्ये. जर तुम्हाला दही नसेल घालायचं तर लिंबूसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार यामध्ये ना पाणी घालायचं आहे. मगाशी मीठ अगदी थोडंसाच घातलेला होता म्हणून मग पुन्हा आणखी चवीनुसार मीठ घातलं आणि झाकण लावून ना फक्त 2 शिट्ट्या आपल्याला याला येऊ द्यायच्या आहेत. खूप शिट्ट्यांची गरज पडत नाही, फक्त 2 शिट्टे येऊ द्यायचे आहेत. तर जोपर्यंत टमॅटो राईस बनवून तयार होत होता तोपर्यंत आंब्याचं जे पन्हं आहे तर ते सुद्धा मी बनवून घेतलं. सकाळी आंबे उकळून ठेवलेले होते आणि जो मेथी आंबा आहे तर तो सुद्धा बनलेला. आता मसाले भात असो, टोमॅटो राईस असो किंवा खिचडी असो, पोळ्या बनवणं हे कंपल्सरी आहे. कारण माझ्या इथे सासूबाईंना पोळ्याशिवाय होत नाही आणि त्यांचं असं म्हणणं असतं की एक टाईम जरी त्यांनी नुसता भाताचा प्रकार खाल्ला तर त्यांचा शुगर वाढतो. तर म्हणून मग त्यांच्यासाठी मला पोळ्या बनवाव्या लागतात. तर पोळ्या बनवून घेतल्या त्यांच्यासाठी. मस्त छान अशी जेवणाची जी थाळी आहे तर ती तयार झालेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा सोमवार होता. तर सोमवारच्या दिवशी म्हणजे जेही देवपूजेचे सगळे भांडे वगैरे आहेत तर ते मी स्वच्छ करते. तर ते आदल्याच दिवशी वेळ जर मिळाला तर आदल्याच दिवशी स्वच्छ करून ठेवते. कारण दुसऱ्या दिवशी ना इतका वेळ होतो कामांना आणि इतकी प्रॉब्लेम जाते, मग सकाळी सकाळी सगळं खूप असं हेक्टिक होऊन जातं. तर म्हणून मग प्रयत्न करते की देवपूजेचे जेही भांडे आहेत तर ते रात्रीच्याच वेळेला स्वच्छ करून घ्यायचे म्हणून. तर इथे भांडे मी स्वच्छ करायला घेतले. देवपूजेचे भांडे स्वच्छ करताना बघा, जेही पावडर तुम्ही वापरता तर त्या पावडरसोबत ना थोडंसं विमचं लिक्विड घ्यायचं. त्याच्याने जे भांडे आहे तर ते इतके छान असे स्वच्छ होतात आणि घासायलासुद्धा कंटाळा येत नाही. तर चला, असा होता आजचा सुट्टीचा दिवस. व्हिडिओ मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.